चंद्रपुरातील नागरिकांचं तसंच प्रेक्षकांचं इंजिनियर सुवर्ण यांची पाण्यातील पोहण्याचे विविध प्रकार तसेच जलाशयातील योगासनाचे प्रकार, परंतु पाण्यातील योगा हा एक नवीन प्रकार आज आपल्या समोर सादर करीत आहेत श्री कृष्णाजी नागपुरे भद्रावतीचे, आणि असे मी त्यांना विनंती करते. होणार आहे तेव्हा प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं इकडच्या भागामध्ये ठीक आहे. यापूर्वीही आजच्या जागतिक योगा दिनानिमित्त सर्वांसमोर सादर करणार आहेत. पाण्यामध्ये उभ्याने हात वर करून स्थिर राहणे, हात पाय न हलविता पाण्यामध्ये निश्चित पडून राहणे, हे फक्त आणि फक्त श्वासाला नियंत्रित करूनच जमते. अशा प्रकारे या आसनामध्ये ते कितीही वेळ राहू शकतात. पाण्यामध्ये उशाखाली हात ठेवून पोहण्याची कला अवगत केलेली आहे त्यांनी कृपया हे नक्कीच करून बघावे. ज्यांना अनुभव आला असेल की पोहताना साधं आपण पालथं झोपूनही आत्मसात केलेली ही कला आज सगळ्यांना आपल्याला बघायला मिळत आहे. पाण्यामध्ये त्यांनी मागच्या झोपून हातानी पाय पकडलेले आहेत मागच्या बाजूने, आणि अशा अवस्थेत ते पाण्यावर तरंगत आहेत. हा एक वज्रासनाचा प्रकार आहे, आणि या अवस्थेत त्यांनी डावीकडे उजवीकडे पण या अवस्थेत त्यांनी स्थिती घेतलेली आहे. या साईडने अतिशय सुंदर त्यांची कृती पूर्ण दिसते आहे, कारण पायातील पाय पकडणे हा एक योग मुद्रेचा प्रकार आहे. त्याला बसलेल्या अवस्थेत जेव्हा करतो त्याला उत्तम पादासन असे नाव आहे, आणि तेच आता त्यांनी पाण्यामध्ये सादर केले आहे. नमस्काराच्या अवस्थेमध्ये
पाण्यावर निश्चित तरंगत राहणे, कोणतीही हालचाल न करता आपण बघत पाण्यामध्ये झोपणे. आपण असे डोक्याकडे हात घेऊन नेहमी रिलॅक्स अवस्थेत पलंगावर झोपतो आणि त्या अवस्थेत ते अगदी आरामात या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. ही एक साधनाच नाही. सर, हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या स्थळाचे पूर्ण भारतामध्ये नाव आहे, अशा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथून व्यायाम प्रवेश, व्यायामपटू आणि व्यायाम विशारद या उन्हाळी शिबिरांमध्ये सरांनी भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमधून त्यांचा दरवर्षी प्रथम क्रमांक आलेला आहे. यामध्ये काश्मीरचे विकसित केले, स्वतःवर त्याचे प्रयोग केले आणि स्वतः त्यामध्ये प्रवेश होऊन तसेच सरांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांच्या आणि 15 ते 16व्या वर्षी 17व्या वर्षी ते मेरिटमध्ये संपूर्ण नागपूर विद्यापीठातून गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. असे हे गुणवंत आणि प्रज्ञावंत नागपुरे सर आज यांचा आणखी एक पैलू आपल्या समोर इथे प्रात्यक्षिकामध्ये दिसून येत आहे. तर हे एकमेव अध्यक्ष आहेत. आपण बसून पद्मासन केलेलं नेहमी बघत असतो, पण पाण्यामध्ये पद्मासन हा प्रकार कठीण मुद्रा असते. ही पद्मासनाच्या स्थितीत बसणे हे बऱ्याच जणांना बसल्या अवस्थेत सुद्धा जमत नाही, परंतु पाण्यामध्ये कसलीही हालचाल न करता म्हणायला हरकत नाही. आज ही जी अवस्था आहे त्याला म्हणतात पूर्ण पद्मासन. विविध प्रयोग त्यांचे चालूच असतात आणि एकदा हे करत असताना काही विद्यार्थी होते आणि त्यांचे गुरुजन पण होते. तर कुणाला असं वाटलं की त्यांच्या खाली काही आधार तर नाही आहे म्हणून त्यांनी खाली सुद्धा जाऊन बघितलं. पण जे नाणं खरं असतं ते त्याच्या पुढचा सर्वात कठीण प्रकार म्हणजे पाण्यामध्ये बसून खालून काहीही आधार नसताना ते आता पुढचा प्रकार म्हणजे आज थोडासा हिरवा रंग दिसतोय पाण्याला, परंतु बाकी दिवशी ते जेव्हा करतात तेव्हा त्यांचा खालपर्यंत पूर्ण भाग दिसतो, क्लिअर भाग दिसतो. इंग्रजी टी आकारात उभे राहणे, हात किंवा पाय यांची कोणतीही हालचाल न करता फक्त
नमस्कार स्थितीत पाण्यामध्ये उभे राहून हात मांडीचे घेऊन हात मांडीशी घेऊन पाण्यात उभे राहणे. पण त्यांच्या अनुभवातून ते सांगितलो आपण हलवायची गरज नाही. की खूप हातपाय हलवतो, पाय हलवतो, हात हलवतो, जोरजोराने पोहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की आपण हात किंवा पाय हलवले नाही तर कदाचित बुडून जाऊ, परंतु हे त्यांनी आजच्या या प्रयोगांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलेले आहे. पाण्यात उभे होऊन एकाच जागेवरती चक्राकार पोहणे. दोन्ही हात मागे दुमडून फक्त पायांना पाण्यामध्ये हलवून उंदीर जसा त्याप्रमाणे पाण्यात पोहतो तसा प्रकार ते आपल्या समोर करून दाखवित आहेत. ते नागाप्रमाणे समोर हात करून, नाग जशी आपली फणा समोर काढतो आणि पाण्यात पोहतो त्याप्रमाणे हात समोर घेऊन फक्त पायाच्या सहाय्याने दोन्ही पाय मागे दुमडून बदक ज्याप्रमाणे समोरचा थोडासा भाग हलवून पुढे जातो असा बदक चालीचा प्रकार ते आपल्याला करून दाखवित आहेत. स्पर्धा बघतोय, वेगाने पोहणे, पाण्यात चक्राकार पोहणे, एका जागेवर पाय सरळ दिशेत ठेवून फक्त हातांच्या सहाय्याने पाण्यामध्ये समांतर झोपून घराच्या थांबून चक्राकार पोहणे. पाय दुमडून फक्त हातांची हालचाल करून बदक स्थितीमध्ये त्यांनी क्लॉकवाईज तसेच अँटी क्लॉकवाईज पोहून दाखवले आहे. किंवा नदीच्या पाण्यात फक्त आपल्या पंखांची हालचाल करून तो पोहत असतो आणि तरंगत ठेवतो स्वतःला. त्याचप्रमाणे तर फक्त हातांची हालचाल करून, दुमडलेल्या हातांची हालचाल करून आपल्याला माशा पाण्यासोबत टाळी वाजवणे. जमिनीवर आपण टाळी वाजवतो हवेसोबत, पण ही पाण्यासोबतची टाळी आहे. आवाजही होतोय. कृष्णाजी नागपुरे यांनी आत्मपरिश्रमातून नक्कीच भविष्यात फायदा होईल किंवा याच्यातून प्रेम. आज जी कला लुप्त होत आहे त्या कलेचे प्रदर्शन श्री कृष्णाजी नागपुरे यांनी उपस्थित युवतींसाठी सादर केलेली आहे. पोहताना करून दाखवलेली आहे.
दोन हात म्हणजे हे क्रॉसिंग राहतं हात पिटायचे 20 अंशाच्या कोणामध्ये असं क्रॉसिंग राहतं ते पंचायत आणि हे असं खोलगट भाग राहतो असं नाही असा खोलगट भाग घेऊन देखील आता ते देत आहे. या ठिकाणची हवा या ठिकाणची हवा आतमध्ये खराब होतं जर लिंकासाठी अप्लिकेशन केलं असतं तर नंतर लक्षात आलं. काय करताय? सागरामध्ये खूप लाटा आहे पाण्यावर चालणे हा प्रकार देखील दाखल आहे. जागेवर असे पोहत आहेत मागच्या जागी काय नागपुरेचं एक उत्कृष्ट व्यायामपटू अतिशय पोहणारे आणि योगासनाचे योगी याबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या कला आहेत, वेगवेगळे गुण आहेत, उत्तम वक्ता, संगीतकार, गीतकार, वादक अशा वेगवेगळ्या रुंद होते श्वास घ्यायचा हां. हाती आखूनचे सोडायचा वेगवेगळ्या गुण वैशिष्ट्यांनी श्वासावरच आहे हं. आणि जेव्हा तुम्ही ते श्वास परिपूर्ण आहे. रोखता तेव्हा आपापच शरीर वर येते म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं आज 21 जून है ना तो जागतिक योग दिन है और इस माध्यम से पूरे संसार में योग का कार्यक्रम हो रहा है तो अनेक प्रकार के योग रहते हैं ज़मीन पे बैठ के खड़े होके और पानी में जो योग है इसके लिए कोई आधार नहीं रहता बिना आधार के हाँ योग ये रहता है और सब जानवर है ना वो सबको तीरना आता है लेकिन इसमें अपवाद मनुष्य का है मनुष्य को नहीं आता वो सीखने पर वो आ जाता और बाद में फिर इसमें कलात्मकता आ जाती और पहले मैंने हालचाल है ना हालचाल के कुछ प्रकार किए फिर बाद में योगा के प्रकार किए और ऐसे मैं साधारणतः अपने जो मुझे सोचा उससे उस माध्यम से मैंने योग किया आज शुभ दिन पकड़ के योग का आयोजन किया है। सर आपकी उम्र कितने सालों से आप ये तैरना सीख रहे हैं और इससे यानी मैं करीबन 50 साल से मैं ये तैर रहा हूँ जहाँ भी पानी मिलता वहाँ मुझे जाता। सर आप योग शिविर के माध्यम से आज किस युवा पीढ़ी को कुछ संदेश देना चाहोगे? बिल्कुल योग ये व्यायाम प्रकार है इसमें स्पर्धा भी आती है बाकी के क्रीड़ा प्रकार तो है लेकिन पानी में तैरना एक बहुत बड़ा कला है और सबको यानी पानी में तैरने आना चाहिए इस माध्यम से तो अपने खुद को बचा सकते हैं और दूसरे को भी बचा सकते हैं इसलिए ये माध्यम बहुत बड़ा और सर्वांगीण व्यायाम मिलता है इसमें से शरीर को ऊर्जा मिलती है और ये ऊर्जा हमेशा टिकती रहती है। मेरी 85 साल उम्र है लेकिन मुझे कुछ ऐसा थकवा नहीं आता ये एक इसका कारण ये जल तरण मेरा है इसके माध्यम से मैं युवकों को ये सलाह दे सकता है कि उन्होंने भी ये पानी में तैरते समय योगा सीखने की आवश्यकता है और जो भी सीखना चाहते हैं उसे मैं निश्चित रूप से यहाँ योग विद्या सिखाऊंगा जल तरण।